यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू होता आणि तिकडे मात्र एक धाव भेटेल 22च्या रूपात. एका धावाने स्कोर पुढे जातोय. स्कोर जर पाहिलं तर 2 चेंडू 2 धावा. याही बॉलवर जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. तिकडे एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जात असताना एक एक धाव करतायत दोन्ही बॅटर. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते पहिल्या षटकात. याही बॉलवर जर संधी निर्माण झाली, रनआउटची संधी आहे आणि इकडे देखील बॅटर बचावले जातात. एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 1 टू गो. स्कोर जर पाहिलं तर 4 या धावसंख्येवर पोहोचतोय. 5 चेंडू 4 धावा. याही वेळेस संधी होती आणि पुन्हा एकदा मिसकीपिंग पाहायला भेटते. दोन्ही बॅटरला पाहिलं तर एक एक जीवनदान भेटलंय. पहिलं षटक समाप्ती अखेर स्कोर होतोय म्हणजेच 4 धावा. बिनगडी बाद. त्याला मात्र मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलंय. 2 धावाने स्कोर पुढे जातोय. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 7 धावा झाल्यात. 7 धावा झालेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपदावर. याही बॉलवर मोठा फटका खेळलाय. तिकडे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. याही वेळेस रनआउटची संधी परंतु
9 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. नॉट आउट असेल त्यामुळेच एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. याही बॉलवर जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे एक धाव भेटेल परंतु लागलाय का बघून घ्या एकदा. याही बॉलवर हलक्या हाताने खेळून काढले. पॉईंटच्या दिशेने एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 11. 2 ओव्हर नंतर स्कोर होतोय 11. अकरा 2 ओव्हर 11. याही वेळेस जर पाहिलं तर चौकार येईल का आणि येतोय चौकार. याही बॉलवर जर पाहिलं तर एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 16 धावा. 2 चेंडू 16 धावा झाल्यात. या बॉलवर जर पाहिलं तर पंच दंडित करतील. गोलंदाजाला अवांतर एकशाची धाव येते. एका धावाने स्कोर पुढे जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटरला ओळखलं. चांगला चेंडू पाहायला भेटतोय परंतु बॅटची एज घेतली आणि एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर जरूर पुढे जाईल 18 या धावसंख्येवर. आणखीन एक जबरदस्त फटका सोमेशच्या बॅटमधनं. या ओव्हर मधील दुसरा चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार सोमेश्वर. ओव्हर मध्ये जरूर 3 चौकार आलेत परंतु याही चेंडूवर चौकार येईल का हे पाहण्यायोग्य असेल. यावेळेस गोलंदाज मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. विकेटचं होतंय पतन. फलंदाज होतोय बाद. तीन षटक सॉफ्ट अखेर 26 धावा. आजच्या दिवसभरात जर पाहिलं तर 27 धावांचा हायएस्ट स्कोर आहे. तो मात्र बीट केला जाईल का
याही वेळेस जर पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलाय, तिकडे एक धाव येते, एका धावाने स्कोर पुढे जातोय 27 या धावसंख्येवर. शेवटचा निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीवर विजय दाखल झालेत. याही बॉलवर जर पाहिलं तर एक धाव येते आणि हायेस्ट स्कोर मात्र इकडे क्रिएट केला जातोय. 28 धावा झाल्या. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगला जज पाहायला भेटला. पंचांनी मात्र दंडित केलंय गोलंदाजाला. वाईट एक्स्ट्राची रन येते. याही वेळेस मोठा फटका खेळलाय, तिकडे रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट लागला नाहीये. एक धाव भेटेल, एका धावाने स्कोर पुढे जातोय 30 या धावसंख्येवर. याही वेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात आहेत. म्हणजे बॅटर अजून देखील 30 धावा देखील त्यांना थोड्याशा कमी वाटत आहेत. कारण की आणखीन एखादा जर चौकार आला मात्र मॅच प्रेशर क्रिएट केलं जाईल. जेव्हा मात्र सेकंड इनिंग मध्ये बॅटिंगला येईल संघ, त्याच प्रयत्नात मोठा फटका खेळला जरूर. संधी आहे तिकडे आणि सर डिसिजन काय? नॉट आउट. नॉट आउट. एक धाव असेल, एका धावाने स्कोर पुन्हा एकदा पुढे जाईल. 1 टू गो. स्कोर मात्र झालाय 32 धावा. 1 टू गो. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. कोणती धाव येणार नाहीये. स्कोर पाहिला तर 32 धावांवर स्थिर. 33 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. नितेश जेडे माईकशी संपर्क साधायचा आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईकला गणेश, नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर जयेश. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिला षटक घेऊन गोलंदाजीवर सुतेश. पहिलाच बॉल जर पाहिलं तर अवांतर 100च्या धावाने धावफलकाला सुरुवात होते सेकंड इनिंगच्या.
याही बॉलवर जर पाहिलं तर बॅक टू बॅकच्या 2 एक्स्ट्रा रन्स. या बॉलवर मात्र बॅटची एज घेतली आणि तिकडे मात्र एक धाव भेटेल. पहिली रन इथे बॅटीने मात्र आणि ते देखील एक धावाच्या रूपात. एक चेंडू झालाय, 3 धावा झाल्यात. स्कोर जर पाहिलं तर 32 धावा झाल्यात. 33 धावांचं आव्हान आहे. 23 चेंडू आणि 30 धावांची गरज. हा बॉल मात्र चांगला होता. बॅटरकडे कोणतंही उत्तर नव्हतं. टॅप करायचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क झाला नाही. डॉट चेंडू येतोय. खराब चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. त्यावर देखील एक धाव येते. एक्स्ट्रावर तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. चांगले चेंडू टाकावे लागतील. एखादा एक्स्ट्रा तर माफ असतो गोलंदाजाला परंतु 3-4 एक्स्ट्रा टाकून चालणार नाही. या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू येतोय. याही चेंडूवर मात्र हलक्या हाताने खेळून काढलंय. तिकडे एक धाव भेटते. एका धावेने स्कोर पुढे नेत आहेत गणेश आपल्या संघाचं. 4 चेंडू झालेत. हा चेंडू देखील स्वतःवर नाराज असतील थोडेसे. आणखी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्रावर कंट्रोल करावा लागेल. आणखीन एक एक्स्ट्राची रन. एका धावाने स्कोर पुढे जातोय. स्कोर जातो तो म्हणजे 7 या धाव संख्येवर. याही बॉलवर जर पाहिलं तर टॅप केलंय. तिकडे एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. पहिला षटक सॉफ्ट अखेर स्कोर जर पाहिला तर 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. विनंती असेल अनिल इलेव्हन संघाचे अनिल आपण मंचावर यायचंय. आणि खाटिक मारेच्या बॅटिंग बघून मात्र इकडे पाटील लिहिलेली आहे. खाटिक मारे चौकाराचा बादशाह. 3 चौकार ज्याच्या बॅटमधनं पाहायला भेटले. यावेळेस देखील टॅप केलाय तिकडे आणि तिकडे एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जातोय 9 या धावसंख्येवर. अनिल इलेव्हन संघाचे कर्णधार अनिल आपल्याला विनंती आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. कॅप्टन अनिल. याही वेळेस मोठा फटका खेळलाय तिकडे परंतु एक धाव भेटेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला भेटलंय. त्याचबरोबर सुरेंद्र इलेव्हन बाबाच्या टीमचा एक प्लेअर कोणतरी पाठवून द्यायचंय. हाय हाय राहू द्या. हाय बाबा भरोसा आहे ना पण भरोसा. याही वेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. अपील केली. तिकडे डिसिजन पेंडिंग असेल. पंच कळवतील. आउट. बेटर आउट.
याही वेळेस जर पाहिलं तर चांगलं फिल्डिंगचं प्रात्यक्षिक पाहायला भेटलंय. विकेटचं पतन होतंय, फलंदाज बाद होतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर ग्रुप ए मध्ये सुरेंद्र यांचा संघ बाबा इलेव्हन हा संघ मात्र टॉपवर आहे, टेबल टॉप आहे. त्यांच्या किती 28 ना, त्यांच्या धावा झाल्यात त्या म्हणजेच 67. आणि सेकंड नंबरचा संघ असेल तो म्हणजेच अनिल, त्यांच्या धावा झाल्या 66. म्हणजे फक्त एक धावाचा डिफरन्स झाला. टेबल टॉप साठी सुरेंद्र तुमचा संघ टेबल टॉप असेल. याही वेळी जर पाहिलं तर पंच दंडित करतील गोलंदाजाला अवांतर. वाईटची एक्स्ट्राची रन येते. याही बॉलवर जर पाहिलं तर पुन्हा एकदा अवांतरचा चेंडू घोषित केलाय पंचांनी. घ्यायचंय का रिव्ह्यू घेतलंय? याही बॉलवर जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला भेटलाय. म्हणजे 2 वाईड आले परंतु तदनंतर चांगला कमबॅक जयचं पाहायला भेटते. निर्धाव चेंडू येतोय पुढे, सरसावले बॅटर, मोठा फटका खेळलाय परंतु तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण. तिकडे एक धाव भेटते. इथे मात्र किती धावा भेटताय? डिसिजन पेंडिंग असेल सर. 2 धावा आहे की पंच सुरेंद्र? डिसिजन कळवायचे. डॉट बॉल ना, डॉट चेंडू असेल. म्हणजे जर बॉलरच्या ॲक्शनवर आहे, बॉलर जेव्हा बॉल रिलीज करेल किंवा ॲक्शन करेल तेव्हा मात्र तुम्हाला क्रीज सोडायची आहे. बॉल 4 चेंडू झालेत, 2 चेंडूचा काही अजून देखील शिल्लक आहे. याही वेळेस पुढे स्टेप आउट झालेले आणि आणखीन एक डॉट चेंडू येतोय. चांगलं कमबॅक करताना दिसत आहेत. अवांतरचे सुरुवाती जी चेंडू जर पाहिले तर एक्स्ट्राच्या होत्या परंतु तदनंतर 5 चेंडू टाकले, त्याच्यामधले 4 डॉट आणि फक्त एक धाव दिली. याही बॉलवर यष्टा उद्ध्वस्त केलाय, बॅटर आउट. खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली जयच्या माध्यमातून. याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्याच विभागातील सिद्धेश गावडे तदनंतर समालोचन करताना दिसतील. मालवणी पद्धतीत, मालवणी भाषेत समालोचन करताना दिसतील सिद्धेश. स्कोर जर पाहिलं तर 14 धावा झाल्यात. अजून देखील 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटर होतोय आउट. लागलाय का बॉल? लागला का बघ रे बाबा पहिला. 2 धावा आहे ना. केतनला विचारा बॉल लागलाय केतन? ओके. नॉन स्ट्रायकर बॅटर नाव सांगायचं आपलं. 2 धावा येत आहेत, 2 धावाने स्कोर पुढे जातोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु कॅच आउटच्या रूपात मैदान सोडावं लागेल बॅटरला.
नवीन बॅटर कोण येतोय मैदानात? विजय बॅटिंग साठी दाखल होतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचंय. एके बाजूला संतोष 11, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजन 11. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. जशी मात्र मॅच संपेल लगेचच पुढील मॅचला सुरुवात होईल. एके बाजूला संतोष 11, दुसऱ्या बाजूला राजन 11. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. याही वेळेस मोठा फटका खेळलाय तिकडे आणि विकेटचं पतन होत आहे. 3 मोठे फटके या ओव्हर मध्ये पाहायला भेटत आहे मित्रांनो. 6 आउट आहे आणि जर 6 मारायचे असेल तर माहीमला जावं. माहीमचा मारायचा चालू आहे. हॅट्रिकची संधी आहे. आणखीन एक षटकार येईल का? इथे मात्र सन्मान दिलाय आणि सामना मात्र जिंकलाय तो म्हणजेच यांचं नाव काय लालवाल्यांचं संतोष 11 या संघाने मात्र सामना जिंकलाय. यापुढे होणारा सामना एके बाजूला संतोष 11, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजन 11. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या आणि जशी मात्र मॅचला सुरुवात होईल मी मात्र इथेच थांबतो आणि घेऊन जातो आमचे साथी समालोचक जे मालवणी समालोचन आपल्या समोर पुरवतील आणि त्यांचं नाव आहे सिद्धेश गावडे.